अहिल्यानगर जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी. आता सीएनजी सिलेंडर हायड्रो टेस्टिंगसाठी नाशिक, पुणे किंवा इतर शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. संगमनेरमध्ये सुरू झाली आहे श्री नक्षत्र सीएनजी हायड्रो टेस्टिंग लॅब. अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित तज्ञ, जलद सेवा आणि सरकारी मान्यता प्राप्त हायड्रो टेस्टिंग. तुमच्या सीएनजी सिलेंडरची संपूर्ण तपासणी, हायड्रो टेस्ट, वॉल्व्ह तपासणी, साफसफाई आणि आवश्यक प्रमाणपत्र हे सर्व आता एकाच ठिकाणी. श्री नक्षत्र सीएनजी हायड्रो टेस्टिंग लॅब, संगमनेर. तुमच्या सुरक्षिततेसाठी आमची जबाबदारी. बनावट चलनी नोटा बाजारात आणून त्या खऱ्या भासवून अज्ञात इस्माला व्यवहारापोटी फसवणाऱ्या बुलढाणा येथील चौघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेलाय. यातील मयूर किशोर सिद्धपुरा, वय वर्ष 38, राहणार गोविंदनगर, घटपुरी, खामगाव, जिल्हा बुलढाणा, या आरोपीला संगमनेर शहर पोलिसांनी ताब्यात घेतलाय. तर त्याच्या समवेत असलेले त्याचे साथीदार उमेश कांबळे, राहणार तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, संदीप धारपवार, राहणार नाशिक, आणि गोलू उर्फ शंकरगिरी, राहणार शेगाव, जिल्हा बुलढाणा, हे घटनास्थळावरून फरार झालेत. संगमनेर शहरातील गणेशनगर भागामध्ये आरोपी हे भारतीय चलनातील 1,85,000 रुपयांच्या नोटा घेऊन आले होते. तर त्यांच्या बॅगमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा आढळून आल्या आहेत. संगमनेर शहरातील गणेशनगर भागात हे आरोपी त्यांच्या ताब्यातील MH56A4423 या क्रमांकाचं 4चाकी वाहन घेऊन आले होते. त्या दरम्यान त्यांच्याकडून नजरचुकीनं काही दुचाकींना कट लागला. त्याचवेळी काही दुचाकीस्वारांनी या गाडीचा पाठलाग केला. तर या आरोपींनी ही गाडी भरधाव वेगानं पुढे नेऊन जनतानगरमध्ये आणली. त्याचवेळी यातील आरोपींची तारांबळ उडाल्यामुळे यातील आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. तर एक आरोपी जनतानगरमधील असलेल्या गार्डनमध्ये लपून बसला. या घटनेची माहिती शहर पोलिसांना समजताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर यातील कारचालक मयूर किशोर सिद्धपुरा याला ताब्यात घेतलं गेलंय. त्याच्याकडे चौकशी केली असता यातील आरोपी भारतीय चलनातील नोटा आणि लहान मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा एकत्रित करून विविध ठिकाणी व्यवहार करून फसवत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी 12,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. हवाला रूपाच्या माध्यमातून बनावट नोटा देऊन अज्ञात व्यक्तींची फसवणूक केली जात असल्याची माहिती या आरोपीनं पोलिसांना दिली आहे. तर या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला गेलाय. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करतायत. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक, पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.